झाली आता. शांत हो की मम्मी, जरा हळू बोल. कशी शांत होऊ सांग की. घराबाहेर काढायची भाषा केली अधिपतीनं. नाही नाही नाही, हे समजा सहन होईना झालंय मला. मम्मी तो अधिपतीना तसलाच आहे, सरड्यावानी रंग बदलतो. अगोदर मावशीनं गारूड घातलेलं त्याच्यावर, आता त्या चारूबाईनं काय हात घेतलंय त्याला. आपल्या समोर केलं ग तिने हे समज. आपलं तू बोलतीस ना ते बरोबर होतं मग. आपण नदुगरच तोडायला पाहिजे होतं हे समज. अधिपतीला तुला असं बोलताना कसं काय वाटलं नाही ग? तुला कोणी सांगितलं होतं ग नाही त्या गोष्टी करा? कशा पायी हात उचलाय गेलीस? झालं, तू बोल, अमरनेच बोल. अधिपती काय म्हणला? काशा गुंडाळा. तू आमची बाजू घ्यायची सोडून तू बोल ग अमरनेच. अगं इतके दिवस आम्ही या घरात राहिलो, त्याच्यासाठी काय काय नाही केलं. त्याला काय हवं ना ग समज बघितलं. त्याला नानाचा पोट्टा केला ग, आणि त्यानं त्या बदल्यात काय केलं? तू असं वागला आमच्याशी. काही तर असते का नाही, तर असं बोलायची कुणाची बी हिंमत झाली नसती आम्हाला. अगं तुला कसं समजना झालंय? तुझी चूक तुझ्या लक्षात येत नाही का ग? हा, कशा पायी हात उचललास त्या चारुलताबाईंवर? अक्कल आहे का तुला थोडी? हे असलं काहीतरी करतेस आणि मग अंगाशी आलं की बसते एक अंगावर करत. बिनडोक सारखी वागू नगस, छान हो जरा. अगं नशीब समज, आधीपती नुसतं घराबाहेर काढून म्हणलाय. घराबाहेर काढलं नाही, येऊ कर समजत्याचं. अधिपती किती वेगळा वाटला ना आज. त्याच्या पर्सनॅलिटीचा हा पैलू आज पहिल्यांदा बघायला मिळाला. बाबा बघा ना, आता अधिपतींचं आणि आईंचं नातं बदलण्याची शक्यता निर्माण झाली. ती दुर्गेश्वरी नतद्रष्टच आहे, पण तिनं हा गोंधळ घातला नसता तर अधिपतीला चारूसाठी स्टँड घेताना बघता आलं नसतं आपल्याला. नाही, पण जे घडलं ते खूप चुकीचं घडलं बाबा. अक्षरा, महत्वाचं हे आहे की अधिपतीला कळलं हे सगळं चुकीचं घडतंय. एक दोन क्षण मला असं वाटलं होतं की भुवनेश्वरीची बहीण आहे म्हणून दुर्गेच्या बाबतीत तो सॉफ्ट होतोय का काय, आणि नेहमीप्रमाणे सगळ्याचा दोष पुन्हा चारूला देतोय का काय. पण त्यानं नाही केलं तसं. अगदी अनपेक्षितपणे त्यानं चारूची बाजू घेतली. बाबा अनपेक्षित नाहीये, उलट अधिपती कुठली चुकीची गोष्ट असली ना की तिच्या विरोधात स्टँड घेतातच, मग ती चूक कोणाची असो. अधिपती नेहमी चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उभे राहतात. आज पहिल्यांदा चारूसाठी स्टँड घेतला त्यानं, आपल्या आईसाठी. एक पायरी त्यानं ओलांडली आज. आता त्यानं दुसरीही ओलांडावी. त्यानं एकदा आई म्हणावं तिला बस. होईल, तेही हळूहळू होईल बाबा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, अधिपतींना वेळ दिला की ते स्वतः तिथे पोहोचतील. आणि शेवटी घर आहे म्हटल्यावर काही ना काहीतरी होतच राहणार. पण महत्वाचं हे की अधिपतींना खऱ्या खोट्याची चांगली जाण आहे. केवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो ना. इतके दिवस तो फक्त भुवनेश्वरीची बाजू घेऊन बोलायचा, आज चारूच्या बाजूने बोलला तर केवढं समाधान वाटतंय. मी तेच म्हणते बाबा, अधिपतींना हळूहळू कळेल आई कशा आहेत, आणि मग त्यांच्यातलं नातं फुलत जाईल. शेवटी रक्ताचं नातं ना बाबा. असे किती दिवस एकमेकांपासून दूर राहतील. खरं आहे तुझं. अक्षरा बाळा, मी खूप आतुरतेनं वाट बघतो त्या दिवसाची, ज्या दिवशी हा मुलगा तिला आई म्हणून हाक मारेल. आज हे झालंय ना बाबा, उद्या ते पण होईल. नक्की घड. आज नेमक्या घटस्थापनेच्या दिवशी देवी समोर हे सगळं हे असं घडलं याचं वाईट वाटलं मला. पण आता वाटतंय की देवीच्या मनात काहीतरी वेगळं आहे. आज एक चांगला संकेत दिलाय तिनं. पण त्या कुठल्या तर बाईसाठी मावशीला असं बोलताना कसं काय वाटलं नाही ग त्याला? काय? कुठली तरी बाई? चंचे, अक्कल आहे का तुला? त्या घराच्या मालकीन बाई आहेत. या घराची खरी लक्ष्मी आहेत त्या. दुर्गे, तुला एक सांगून ठेवते, तुझ्या डोसक्यात जरा जरी अक्कल असेल नव तर तू त्यांची माफी मागशील.
नाते हे प्रकरण तुला लय महागात पडेल बघ. आत्ताच सांगून ठेवते. चूक केल्या हिनं शिक्षा व्हायला पाहिजे. आई साहेबांची बहीण असली म्हणून काय झालं? तिला शिक्षा झालीच पाहिजे. हिची मर्यादा ओलांडली आहे. आज हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. काय झालं या घराचं? शिस्तच राहिलेली नाही. एखाद्या माणसाच्या असण्याने किंवा नसण्याने केवढे बदल होतात घरात. घर म्हणजे चार भिंती नाहीत, तर घर म्हणजे घरातली माणसं, त्यांची मनं असतात. हे विसरलंय हे घर. आणि हे कुणामुळे? माझ्यामुळे. या घराची विस्कटलेली घडी पूर्ववत करायची असेल तर मलाच निर्णय घ्यावा लागेल. अजिबात त्यासनी काय बोलायचं नाही. हात काय उभारतेस रे? हा? परत जरी असलं काही केलंच का नाही, माझ्यासारखा वाईट कोण नसेल एवढं लक्षात ठेव. तरी मी त्यासनी आईसाहेब म्हणत नसलो तरी त्यांनी जन्म दिलाय मला, एवढं ध्यानात राहून दे. हो ऐका की ते काय झालं? काय असं का बघायला? काय झालं? काय लागलं काय चेहऱ्याला? नाही. अधिपती, आज तुमचा एक वेगळाच चेहरा बघायला मिळाला. म्हणजे म्हणजे आज तुम्ही जे केलं त्यासाठी खरंच थँक्यू. मनापासून थँक्यू. तुम्ही दुर्गेश्वरी मॅडमशी आईंसाठी जे काही बोललात, जे काही केलं, जसे वागलात त्यासाठी थँक्यू. खरंच थँक्यू. असं काय केलं नाही ते. मी काय केलं त्याच्यात? नाही, असं काय म्हणताय? तुमच्या लक्षात येत आहे का तुम्ही आईंसाठी भांडलात, त्यांची बाजू घेतलीत तुम्ही दुर्गेश्वरी मॅडम समोर? नाही, कारण मावशी जे वागली ते चुकीचंच होतं. या घरात बाईवर हात उगारणं हे सहन करून घेतलं जाणार नाही. कवाच ही आईसाहेबांची शिकवण. पण आज ती शिकवण तुम्ही कृतीतून दाखवून दिलीत. आईसाहेबांनी भले आम्हाला पुस्तक वाचायला शिकवलं नसेल, पण माणसं वाचायला शिकवली. त्यांचं कायम म्हणणं असायचं, माणसातला माणूस शोधायला शिक. हे तर कायम त्यांनी असं करून ठेवलं माहिती आहे. त्यांनी जगाकडे बघायला शिकवलं आम्हाला. आणि झालं काय माहिती आहे का, आम्ही लहानपणापासून या दोघींबरोबर वाढलो. एक तर आईसाहेब, दुसरी आजी, या दोन्ही बायका. जसं जसं मी मोठं व्हायला लागलो ना, तसं तसं मला या बायकांच्या मनाची दुखणी कळायला लागली माहिती आहे. आमच्या आईसाहेब काय म्हणायचे माहिती आहे का, की प्रत्येक बाईमध्ये माऊली असते, तिला नमस्कार करायला शिक. हे आईसाहेबांमुळे सगळं. आईसाहेब म्हणायच्या, जो माणूस बाईचा आदर करू शकत नाही ना, त्याला जगायचाच अधिकार नाही. आणि त्यांच्या ह्याच शिकवणीवर मी बी चालणार कायम. काय सुंदर संस्कार केले तर तुमच्यावर तुमच्या आईसाहेबांनी. म्हणजे आज एका आईमुळे तुम्ही दुसऱ्या आईला वाचवलं. आणि असं काय नाही, त्यांच्या जागी दुसरी कुठली बी बाई असती तरी मी हेच केलं असतं. अहो अहो, मला माहिती आहे अधिपती, तुम्ही तर कोणासाठी हेच केलं असतं, मला माहिती आहे. पण आत्ता तुम्ही हे आईंसाठी केलं, हे माझ्यासाठी पुरेसं आहे. ना ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला तसं वाटतंय ना, तसं तर तसं. त्या चारुलता मॅडमना सांगा म्हणावं, त्या मावशीचं म्हणणं काय मनावर घेऊ नको. ती असंच बोलते म्हणून, एवढं काय मनात ठेवू नका. तुम्हीच सांगा ना, तुम्ही एवढं बोललाय आज त्यांच्या बाजूने, तुम्हीच जाऊन सांगा, त्यांना बरं वाटेल. मी नाही अहो, मी म्हणलं की अहो बघा, दुसरं कोणी बी असतं ना तरी मी हेच केलं असतं. नको मला त्यांच्या संग बोलायला पाठवलं. ऐका ना अधिपती, हे बघा, तुम्हाला मुलगा म्हणून जावंसं वाटत नसेल तर नका जाऊ. पण तुम्हाला आपल्या घरातल्या सगळ्यांचे स्वभाव माहिती आहेत ना, ते कधी कसे रिॲक्ट होतील हे तरी सांगा आईंना. माणसांचे स्वभाव असे सांगण्यापेक्षा स्वतः समजून घेतलेले बरे असं मला वाटतं. मी तुम्हाला कितीही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला तरी तुम्ही नाहीच नाही ऐकणार माझं. ठीक आहे, जाऊ दे, मी तरीही सांगते तुम्हाला. हे बघा अधिपती, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आज आईशी जाऊन बोलणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या वादानंतर त्यांच्या मनावर ताण आलाय हो. तुम्ही बोललात ना तर तो ताण निवळेल. तुमचं आणि त्यांचं चांगलं पडते ना. तुम्ही सांगा की त्याच, मला कशाला घ्यायला याच्यात. माझ्या मम्मीनं का माफी मागायची? खीर तर त्या चारूबाईंनी ठेवली नव्हती ना.
बघ तर या घरात काय बी न्यायच उरला नाही. मग जा घराबाहेर. म्हणजे तू बी त्यांची बाजू घ्यायली बघा. मी त्यांची बाजू घेत नाही आहे. मी सत्याचं तेच बोलतीये. आणि सत्य हेच आहे, दुर्गीनं चारुलताबाईंवर हात उचलून मोठी चुकी केली आहे आणि त्या चुकीची माफी मागावीच लागेल तिला. मी माफी नाही मागणार. दुर्गे, अगं तू काय बोलतेस, काय करतेस याचा जरा जरी विचार कर. अगं स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतेस वय ग. हे बघा ती, म्या माझ्या पायावर धोंडा बिंडा काही बी मारून घेतलेलं नाही. अगं म्या बी या घरासाठी लय काय काय केलंय. माझा बी हक्क हाय या घरावर. तुझा कसला हक्क ग? तू काय केलंस या घरासाठी? काय केलं? लय काय काय केलं का म्या या घरासाठी? होय? मग त्यातली एक गोष्ट तरी सांग बरं. ते हे ते ते हा सांग सांग. अगं ते काय काय सांग सांग. हे बघ आत्ते, तू का नाही मध्ये मध्ये बोलू नकस. तू मध्ये मध्ये बोलायलाच म्हणताना सुचना झालंय मला काय बी. काय केलं असेल तर सुचेल ना व. आडग्यावानी राहिलीस, गिळायला मिळालं ते गिळलंस आणि आजगरावानी पडून राहिलीस घरात आणि वर तोंड करून बोलतेस वय ग मी घरासाठी लय सोसले म्हणून. अगं ह्यो तुझा शानपणा आहे ना व, त्यो जरा बंद कर. अगं आत्ते, म्या हे समजा असं का वागायल्या तुला कळतंय का? अगं तुझ्या ध्यानात कसं येणं झालंय? हे बघ, ताई या घरातनं जशी गेली का नाही तशी ती बाई या घरात आली. आणि ती बाई आल्यापासनं मुळू मुळू समद्याशी बोलती काय, समद्यांवर भुरळ काय पाडायल्या, समद्याच्या डोसक्यावर काय बसायल्या. अगं आत्ते, ती का नाही या घराची समधी सत्ता हातात घ्यायल्या. म्हणून मला भ्या वाटायला की ताईचं कसं होणार. अगं आत्ते, मी ताईच्या काळजीपोटी बोलायली हा समज. आता भुवीची काळजी तू करणार वय? भुवी सक्षम आहे स्वतःची काळजी घ्याया. अगं जिनं एवढा मोठा डोलारा उभा केला तिची काळजी तू करणार वय ग? आता आमचं जाऊ दे, पण देवाला तरी घाबर. तो बघतोय. अगं देवीच्या दिवशी घरच्या लक्ष्मीचाच वाभाडे काढलेस का ग? इथं केलेलं इथंच भोगावं लागतंय हे ध्यानात ठेव. ए आजी, चंचे तू गप्प बस. दोन मोठी माणसं बोलत असताना लहानांनी बोलायचं नसतं, एवढी सुद्धा अक्कल नाही का ग? हेच संस्कार केले का ग तुझ्या आयुष्यानं? हा ए आत्ते, तू माझे संस्कार काढायली असोय? होय, जे मुळातच नाही ते खोडात कसं येणार? एक लक्षात ठेव दुर्गे, अधिपतीला राग येईल असं काय बी करू नकस आणि तसं काय बी वागू नकस. अगं पण आत्ते, म्या माफी मागू? माफी मागितल्यावर कोणी बी लहान होत नसतं. आता तुझी चूक झाल्यानंतर भुवीची माफी मागत होतीस ना व, तशी चारुलताबाईंची बी माफी माग. अगं पण आत्ते, तुला कळत काय बी बोलू नकोस. ह्या घरात जर करायचं असेल ना व, तर मी सांगते ते कर. माफी माग. पैसा आता घरला पाठवा. लई दिवस झाले ग. लई प्रयत्न करायला पण प्रयत्नाचं काही यश येणं झालं. तुझ्या सेवेत काही चूक झाली काय? तसं असेल तर लेकराची चूक पदरात घे की. हा हे बघ, तुझ्यानंतर जर कोणी आम्हाला जगात वंदनीय असेल तर आमच्या आई साहेब, त्यासनी थोडं पाठवून दे. बोलायचं होतं. एक मिनिट. नाही आता वेळ नाही. जास्त वेळ नाही घेणार. 2 मिनिटं लागतील फक्त. काय बोलणं होत नाही आपल्यात. बोलायला गेलं की भांडणं होत्यात म्हणताना म्हणलं. नाही, पण मी आता वाद नाही घालणार. शांतपणे बोलायचंय. जमणार आहे काय? अधिपती, मी मुद्दाम वाद घालत नाही कधी. माझी इच्छा नसते तुझ्याशी भांडायची. पण होतं काय की आपले स्वभाव वेगळे आहेत, आपली मतं वेगळी आहेत. काहीतरी नकोसा विषय निघतो, मग शब्दाला शब्द वाढत जातो. तू हट्टी आहेस, मीही माझं म्हणणं सोडत नाही. आणि तू माझ्या मनाप्रमाणे कधीच वागत नाहीस. तुला तुझी चूक कळत नाही याचा त्रास होतो मला. हा नाही, तेच तुम्हाला माझं सगळंच वागणं चुकीचंच वाटतंय. पण आज नाही वाटलं. आज अगदी योग्य ते वागलायस तू. अगदी अगदी चांगलं वागलायस. केवढं बरं वाटलं मला. मला मला असं वाटलं की तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी. एवढं बरं वाटलं. नाही एवढं काही केलेलं नाही मी.
अरे तुझ्या सख्या आईच्या बाजूने उभं राहिलास तू, तिच्यासाठी स्टँड घेतलास. मग आता काय घरातली सगळी माणसं येऊन मला थँक्यू म्हणणार काय? एवढं काय काय केलेलं नाहीये. अधिपती, अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच काहीतरी मोठी गोष्ट तयार होते. आज तू सुरुवात केलीस याची. सुरुवात म्हणजे काय? सुरुवात म्हणजे तुझ्या आईला समजून घेण्याची, तुमच्यातली दरी ओलांडून तिच्या जवळ जाण्याची सुरुवात केलीस ना तू. केवढी चांगली गोष्ट आहे. मला तर असं वाटतंय की आता कधीतरी लवकरच तू तिला आई म्हणशील, तुझ्या आईची जागा देशील. एवढंच हवंय आम्हाला, बाकी काही नकोय. मलाही आणि चारू नाही. कधीतरी लवकरच तू तिला आई म्हणशील, तुझ्या आईची जागा देशील. एवढंच हवंय आम्हाला, बाकी काही नकोय. मलाही आणि चारूलाही. गैरसमज करून घेऊ नका. मी तुम्हाला ह्याच्या आधी बी 10 वेळा सांगितलेलं आहे, परत हेच सांगतो. आज मी जे काय वागलो त्याच्यामुळे तुम्ही अजिबात गैरसमज करून घेऊ नका. बघा, माझं आणि त्यांचं, चारुलता मॅडमचं काय भांडण नाही. माझ्या मनात त्यांच्याविषयी काही राग नाही. हे त्यांचं बी घर आहे, त्याही जर राहू देत, जे काय करायचं ते करू देत. पण मी काय करायचं आहे किंवा मी त्यासनी काय मानायचं आहे, काय म्हणायचं आहे, हे त्यांनी बी मला सांगू नये आणि तुम्ही तर अजिबातच सांगू नये. असं आहे. त्यामुळे म्हणलं गैरसमज करून घेऊ नका. आज काय नाही, मी साधा विचार केला, आईसाहेब जर या घरात असत्या तर आईसाहेबांनी काय केलं असतं एवढाच विचार केला. आणि आज जे काय मी वागलो ते वागलो, बाकी काय फार नाही. कारण कसं आहे, आईसाहेब इथं नसताना त्यांनी घालून दिलेले जे नियम आहेत त्याच्या बाबतीत मनमानी कोणी सुद्धा करू शकत नाही, करायची नाही. त्याची मोडतोड कोणी करायची नाही. आणि आज मावशीने केलं, उद्या जरी तुम्ही केलं असतं तरी मी हेच केलं असतं. आईसाहेबांचा जो काही शिर असता तो मोडण्याचा जर कोणी प्रयत्न केला, मी खपवून घेणार नाही. तुझी कारणं तुझ्यापाशी, पण आज तुझ्या कुठल्याच बोलण्याचं मला वाईट वाटणार नाहीये. कारण खूप चांगली गोष्ट केली असतो आज पहिल्यांदा. तुझ्या जन्मदात्याच्या बाजूने भांडलास, तेही अपेक्षा नसताना. एका मुलाला आपल्या आईसाठी उभं राहताना पाहिलं मी. आणखी काय हवं? नाही, कारण आईसाहेबांची शिकवण आहे ना की बाईचा आदर राखावा. त्यामुळं तुम्ही बी ध्यानात घ्या, आईसाहेब जेव्हा घरात परत येतील तेव्हा तुम्ही बी त्यांचा असाच आदर राखा. आणि एक लक्षात घ्या, आज ज्या गोष्टीमुळे तुम्हाला एवढा आनंद झालाय, ती गोष्ट आज जी घरात घडली माझ्या करवी, ती पण आईसाहेबांमुळेच घडलेली आहे. त्या इथं नसताना. म्हणजे विचार करा तुम्ही, त्यांनी माझ्यासाठी आणि या घरासाठी काय केलंय का नाही ते ओळखून घ्या तुम्ही. आई, बघतेस ना तू, हे आम्हा बाप लेकांमधलं अंतर दूर कधी होणार आहे? ती भुवनेश्वरी आजही आमच्या दोघांच्या मध्ये उभी आहे. तिला ओलांडून आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ कधी येणार? काय मान्य आहे ते ना, अधिपतीला घडवलं असेल, त्याच्यावर मनापासून प्रेम केलं असेल, आईची माया वगैरे दिली असेल, मी नाही नाकारत. पण त्या बाईची दुसरी बाजू सुद्धा आहे नाही. ती माझ्याशी जे वागली आहे, माझ्या अक्षराशी जे वागली आहे, ती कसं विसरू मी आणि कसं माफ करू तिला? आई, काहीतरी कर. भुवनेश्वरीला ओलांडून अधिपती माझ्याजवळ यायला हवा. काहीतरी कर आई, मी वाट बघतोय. काय झालं आई, बॅग का भरताय? मी चालली आहे. अच्छा, तुम्ही बाबांच्या खोलीत जाताय का? तुम्हाला काही मदत हवी आहे का? मी नाही अक्षरा, मग अक्षरा मला ना नेहमी वाटतं की माणसाला एक गोष्ट कळायला हवी, ती म्हणजे कुठे थांबायचं. आई, तुम्ही काय बोलताय? मला कळत नाहीये. थांबायचं म्हणजे? म्हणजे मला आता जाणवतंय की मी थांबायला हवं. आणि अक्षरा, माझ्या हातून नकळतपणे काही चुकलं असेल तर मला माफ करा. तुम्ही काय बोलताय आई? असं का बोलताय तुम्ही? अक्षरा, तू मला या घरात घेऊन आलीस तेव्हा मला माहीतही नव्हतं की आपण जिथे जातोय तेच माझं घर असणार आहे. पण मी इथे आले, अधिपती मला भेटला, हे भेटले, आणि असं वाटलं की ज्याची मी इतकी वर्ष वाट बघत होते ते सगळं मला मिळालं. आणि मग या घरात राहून मी काय काय करेन याची स्वप्न रंगवायला लागली. पण अक्षरा, मी हे विसरून गेले होते की इतकी वर्ष उलटून गेली आहेत मध्ये.
या घराला ना माझ्याशिवाय राहायची सवय झाली. हे असं नाहीये काही. अक्षरा, मला जाणवलंय मी इथे आल्यानंतर या घरची सगळी गणितं बिघडायला लागलीत. हो पण म्हणजे तुम्ही बॅग वगैरे भरून कुठे चाललाय तुम्ही? मी नाही जाऊ देणार तुम्हाला. नाही अक्षरा, नको अडवूस मला. मी इथे राहण्यात काही अर्थ नाही, म्हणून मी घर सोडून चालले. मी नाही राहणार आता इथे.